जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चा फॉर्म ज्या उमेदवारांनी भरला होता आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांनी आपली व्यावसायिक अर्हता बीएड मेन्शन केली होती, परंतु आता त्यांनी आपल्या लॉगिन वर चेक केल्यानंतर त्यांना त्यांची व्यावसायिक पात्रता बीएड दाखवत नाही। असे किती उमेदवार आहेत, नेमका हा प्रॉब्लेम काय आहे आणि या प्रॉब्लेमवर सोल्युशन नेमकी काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे IBPS च्या पॅटर्न प्रमाणे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला डेली टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल। IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे, डेली लाईव्ह लेक्चर असेल प्लस रेकॉर्डेड लेक्चर असेल, अनलिमिटेड याच्यामध्ये व्ह्यूज असेल, प्रत्येक विषयाच्या PDF नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन मिळणार आहे। त्यातल्या त्यात बॅच जॉईन केल्या तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मोफत मिळणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला तुमचा सराव करण्याकरिता, अभ्यास चेक करण्याकरिता 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्टची टेस्ट सिरीज देखील मोफत मिळणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल प्ले स्टोर वर गेल्याच्या नंतर मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड केल्यानंतर। मास्टर टीचर हे प्लॅटफॉर्म ट्रस्टेड आहे, कारण टेट 2022 मध्ये या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 1000 प्लस उमेदवारांचं सिलेक्शन शिक्षकपदी झालेलं देखील आहे। त्यामुळे आता वेळ कमी आहे, या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्याकरिता मास्टर टीचर प्लॅटफॉर्मला निश्चितपणाने व्हिजिट करा। चला आता येऊया आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे। तो प्रश्न हा आहे की जेव्हा आपण टेट 2025 चा फॉर्म भरला त्यावेळेस आपल्या अभियोग्यताधारक उमेदवारांनी जे आहे त्यामध्ये आपली व्यावसायिक अर्हता बीएड मेन्शन केलेली आहे, परंतु आता जर का त्यांनी आपलं लॉग इन करून पाहिलं तर त्यांना त्या ठिकाणी बीएडचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पॉइंट मेनू दाखवत नाहीये। हा नेमका काय प्रॉब्लेम आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारची समस्या बऱ्याच उमेदवारांना झालेली आहे आणि बरेच उमेदवार या ठिकाणी पॅनिक देखील झालेले आहे। परंतु आपण कोणत्याही प्रकारे पॅनिक व्हायचं नाहीये। मुळात म्हणजे काय आहे, जे डीएड किंवा बीएडला शेवटच्या वर्षामध्ये किंवा शेवटच्या सेमिस्टरमध्ये अपीयर आहेत त्या उमेदवारांना फॉर्म भरण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेडेशनचं काम चालू आहे। आणि हे सॉफ्टवेअर अपडेट होत असताना काही साजे आहे टेक्निकल ग्लिच आलेला आहे आणि या टेक्निकल ग्लिचमुळे काही उमेदवारांना आपल्या बीएडच्या व्यावसायिक अर्हतेला नोंदवलेला तो जो पॉइंट आहे, तो जो मेनू आहे, तो या ठिकाणी गायब झाल्याचं आपल्याला दिसत आहे। आता ज्यांचं असं झालेलं आहे त्या सर्वांनी या ठिकाणी जे आहे थोडंसं संयम ठेवायचा आहे, किमान आजच्या दिवस आणि उद्यापर्यंत आपल्याला आपली जे व्यावसायिक अर्हता त्या ठिकाणी दिसत नसेल तर सर्वांनी जो आहे मेल करायचा आहे, कारण मेल ID त्यांनी ऑलरेडी आपल्या सर्वांना दिलेला आहे। ही टेटची नोटिफिकेशन आहे, त्यांचा जो मेल ID आहे त्या मेल ID वर आपल्याला तक्रार देखील करता येणार आहे। त्यांचा जो मेल ID आहे तो आपल्या सर्वांना ऑलरेडी कल्पना आहे। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर हे आपल्याला तो मेल ID या ठिकाणी दिसतो आहे, किंवा त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला या ठिकाणी जर तोंडी सांगितलं msce.tet2025@gmail.com या मेल ID वर आपण तक्रार देखील नोंदवू शकता। माझी इच्छा आहे की ज्यांना अशा प्रकारची समस्या आहे त्या सर्व उमेदवारांनी आजच्या दिवस या ठिकाणी तक्रार करू नये, कारण टेक्निकली जे आहे ते आपल्या परीनं याला जे आहे दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे। परंतु उद्यापर्यंतही जर का हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, निश्चितपणाने उद्यापासून मेल मोहीम राबवायला हरकत नाही। परंतु आपण फारच जास्त घाबरून पुन्हा एकदा फॉर्म भरू का, आता मला नेमकं काय करता येईल या गोष्टी आता विचारायला या ठिकाणी सध्या तरी जे आहे फार जास्त त्रास घेऊ नका। तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही। IBPS ने ऑलरेडी आपल्याला बऱ्याच प्रमाणावरती लुटलेलं आहे, कारण प्रत्येक छोट्या मोठ्या चुकाकरिता जे आहे एडिटचा चान्स देणं अपेक्षित असतानाही IBPS ने एडिटचा चान्स या ठिकाणी दिलेला नाही। फक्त आणि फक्त पुन्हा एकदा रिपीट फॉर्म भरा अशाच प्रकारच्या जे आहे त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरून देखील आपल्याला उत्तर मिळत आहे। मग बरेचसे फॉर्म ऑलरेडी मुलांनी 2-2, 3-3 वेळेस या ठिकाणी भरलेले आहेत
आता पुन्हा एकदा जे आहे या चुकीमुळे आपण फॉर्म रिपीट भरू नये, कारण ही आपली चूक नाहीये, ही टोटली जी आहे IBPS आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची संयुक्त चूक आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आपल्याकडे एक गोष्ट फक्त असायला पाहिजे पुरावा म्हणून. आपण ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला, त्या ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट आणि त्याची जी PDF आहे ती आपल्याकडे हवी, जेणेकरून उद्याच्याला आपल्याला यांच्या विरोधामध्ये जे आहे कंप्लेंट करायची ठरली तर आपल्याकडे ह्या सगळ्या पद्धतीचे जे पुरावे आहेत ते असायला पाहिजे. त्यामुळे फार जास्त घाबरू नका. एकतर काय करू शकता तुम्ही, जे नवीन अपियर असलेले उमेदवार आहेत त्या अपियर असलेल्या उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे एक जी नोटिफिकेशन आलेली आहे, जी स्क्रोल होत आहे, ही नोटिफिकेशन एक वेळेस या ठिकाणी वाचून घ्यायची आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची जी लिंक आहे 26/4/25 ते 14/5/25 पर्यंत चालू राहील. याची सर्व पात्र उमेदवारांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षामध्ये किंवा शेवटच्या सत्रामध्ये या ठिकाणी प्रविष्ट आहेत त्या उमेदवारांना देखील टेट 2025 मध्ये सहभागी होता येणार आहे. त्या उमेदवारांनी नेमकं कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, बाकीचा जो फॉर्म आहे तो ॲज इट इज जशास तसं भरून घ्यायचा आहे. परंतु जेव्हा तुमच्या DEDच्या संदर्भामध्ये किंवा BEdच्या संदर्भामध्ये माहिती विचारणारा जो मेनू आहे त्या मेनूमध्ये पास न टाकता आपण त्याच्या ऐवजी अपियर टाकावं. त्या ठिकाणी 2 मेनू उपलब्ध झालेले आहे, पास आणि अपियर. तुम्ही अपियरला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे. अपियरला क्लिक केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा DEDचा किंवा BEdचा निकाल घोषित केला जाईल त्यानंतर तुमचा टेटचा निकाल घोषित केला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला स्पेशल या ठिकाणी जे आहे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ठेवल्या गेलेला आहे. परंतु याच्या पूर्वीच जर का तुम्ही फॉर्म भरून टाकलेला असेल चुकीची माहिती टाकून, तर मग तुमची पंचायत होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या 5 तारखेच्या पूर्वी किंवा 4 तारखेच्या पूर्वी म्हणजे अपियर असताना अपियर मधून फॉर्म जर भरलेला नसेल तर त्या उमेदवारांना फॉर्म पुन्हा एकदा भरावा लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जुना फॉर्म नवीन फॉर्म भरल्यानंतर ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार आहे. आणि यदा कदाचित टेक्निकल फॉल्टमुळे दोन्हीच्या दोन्ही हॉल तिकीट तुम्हाला जर इश्यू झाले तरी देखील तुम्ही दुसऱ्यांदा जो काही फॉर्म भरलेला आहे त्या दुसऱ्यांदा भरलेल्या फॉर्मच्या अगेन्स्ट जो काही हॉल तिकीट आलेला आहे त्या हॉल तिकीट नुसारच परीक्षा द्यायला पाहिजे. अन्यथा आपण जर का 2 परीक्षा या ठिकाणी दिल्या तर निश्चितपणाने आपल्या दोन्हीच्या दोन्ही जे काही परीक्षा आहेत त्या रद्द केल्या जाणार आहे. तुमचा कोणताही स्कोर या ठिकाणी पुढच्या शिक्षक भरतीसाठी गृहीत धरल्या जाणार नाही. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे BEdचे जे मेनू आहेत ते या ठिकाणी गायब झालेले आहे. पॅनिक न होता मी सांगितलं त्याप्रमाणे जर का आपण कारवाई केली निश्चितपणाने जे आहे याच्यावरती तोडगा निघेल. मी माझ्या वतीने देखील या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांपर्यंत हा जो मुद्दा आहे तो पोहोचवणार आहे.